नमस्कार. पंढरपूर पेपर्समध्ये सरचे स्वागत. सध्या एक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होत आहे, प्रत्यारोप होत आहेत की नेमका निधी कोणी आणला. माजी आमदार प्रशांतरावजी परिचारक यांनी पाठपुरावा करून निधी आणल्याचा दावा केला जात आहे. आपल्यासोबत उपनगराध्यक्ष आहेत आणि नगरसेवक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. पंढरपूर शहरामध्ये असलेल्या यमाई तलावामध्ये टाकळी भागातील सांडपाणी तळ्यात मिसळत होते. ते घाण पाणी मिसळू नये म्हणून माजी आमदार प्रशांत मालक परिचारक व आमदार समाधानदादा अवताडे यांच्या प्रयत्नातून 15 कोटींचा निधी सेवेज पाईप स्टेशनसाठी मिळालेला आहे. नमो उद्यानासाठी 1 कोटी निधी मिळालेला आहे. त्यामधून विकसित कामे करीत आहोत आणि पद्मावती उद्यानासाठी 20 कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे केलेली आहे. इथून पुढे विकसित कामे अशीच होत राहतील आणि सगळ्यांना बरोबर घेऊन विकास कामे केली जातील. पंढरपूर शहरामध्ये यमाई तलाव हा ऐतिहासिक वारसा असलेला तलाव आहे. या तलाव विकसित करत असताना या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब हे पंढरपूर आले असताना माननीय प्रशांतराव परिचारक साहेब यांनी हा तलाव दाखवला आणि राज्य सरोवर संवर्धन योजनेमधून हा तलाव विकसित झाला पाहिजे म्हणून भूमिका घेतली. माननीय अजितदादांनी त्यांनी तात्काळ रातोरात या ठिकाणी मोठ्या मशिनरी पाठवल्याने ह्या तलावातला गाळ काढून हा तलाव विकसित झाला. ज्यावेळेस सुधीर मुनगंटीवार साहेब या ठिकाणी वनमंत्री असताना पंढरपूरमध्ये आले त्यावेळेस सुद्धा माननीय प्रशांतराव परिचारक साहेब यांनी त्यांना ती जागा दाखवली आणि त्यांना तुळशी वृंदावन करावं अशी एक सूचना केली. त्यावरून सुधीर मुनगंटीवार साहेबांनी ते अतिशय सुंदर तुळशी वृंदावन त्या ठिकाणी केलं. आज हजारो भाविक त्या तुळशी वृंदावनाला भेट देत आहेत, यमाई तलावाला भेट देत आहेत. पण अशाच परिस्थितीमध्ये या तलावालगत असलेली जागा जवळजवळ 2 एकर जागा आहे. या 2 एकर जागेमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी संपूर्ण देशामध्ये नमो उद्यान ही संकल्पना राबवली आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार साहेब यांनी या ठिकाणी ही योजना मांडली आणि मग राज्यातली अशी 100 शहरं निवडली आणि या 100 शहरामध्ये प्रत्येकी 1-1 कोटी रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि म्हणून पंढरपूर शहर हे यात्रेचं गाव आहे. या ठिकाणी लाखो भाविक येत आहेत. अशा वेळी या तालुक्याचे आमदार माननीय समाधानदादा अवताडे साहेब आणि माजी आमदार प्रशांतराव परिचारक साहेब यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना हट्ट धरला की लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत. जसं तुळशी वृंदावन झालं तसं येणाऱ्या वारकऱ्यांना भाविकांना घेण्यासाठी चांगलं उद्यान असणं आवश्यक आहे आणि नागरिकांनाही त्याचा उपयोग व्हावा म्हणून त्या ठिकाणी तळ्यालगत असलेल्या 2 एकर जागेमध्ये आज 1 कोटी रुपयाचं नमो उद्यान साकारत आहे. या नमो उद्यानाचा फायदा त्या भागातील नागरिकांना होणार आहे, भाविकांना होणार आहे. आणि हा जो निधी आलाय तो प्रशासकीय काळामध्ये आलाय. कारण जर आपण बघितलं 2025 मध्ये त्या ठिकाणी शासनाने हा निधी मंजूर केला. 2025 मध्ये प्रशासकीय ठराव झाला आणि 2026 मध्ये मार्चमध्ये त्याच्या निविदा निघाल्या. त्या निविदा निघून ह्या आजचं हे 1 कोटी काम या ठिकाणी सुरू केले. आज उपनगराध्यक्ष साहेब, सर्व नगरसेवक यांनी या कामाची पाहणी केली आणि या कामाला सुरुवात झालेली आहे. एकीकडे तुमच्यावर प्रत्युत्तर केले जात आहेत की अगोदरच तिथल्या नगरसेवकांनी सांगितलं होतं की निधी हे आम्ही आणलेला आहे. आता तुम्ही कशासाठी नुसते हे करतात, नाव कशासाठी करतात? त्यांनी त्यांची भूमिका मांडली असेल परंतु आम्हाला आमचं सत्य सांगायचं आहे की हा निधी कुणाच्या काळात आला, केव्हा मंजूर झाला हे तुम्हाला आता मी तारखावहीच सांगितले की हे प्रशासकीय काळामध्ये काम झालेलं आहे. निश्चितपणे त्या प्रभागाचे नगरसेवक असल्यामुळे प्रत्येकजण याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करत असतो, श्रेय घेण्याचा प्रयत्न असतो. परंतु ही सत्य परिस्थिती आहे की त्या ठिकाणी भागातले जे धर्मराज घोडके साहेब असतील आणि त्यांचे मग सगळे प्रशांतराव परिचारक साहेब असतील यांच्या माध्यमातून, अवताडे साहेबांच्या माध्यमातून हा निधी आलाय. कारण नमो उद्यान ही फडणवीस साहेबांची संकल्पना आहे त्यामुळे ही जुन्या काळात आलेला निधी आहे, त्यातनं हे उद्यान विकसित होते. एकीकडे राजकारण त्या तलावावरनं होत आहे की पाणी भरण्यावरनं असू दे किंवा तिथल्या पाणीवरनं असू दे, नेमकं काय वाटतं तुम्हाला? पाणी भरण्यासंदर्भात सुद्धा त्यामध्ये पाणी कुणी पत्र दिलं किंवा कुणी मागणी केली. जर तुम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी जर बघितलं असेल तर 15 दिवसापूर्वीच माझे आमदार प्रशांतराव परिचारक साहेब यांनी इथले जे कार्यकारी अभियंता आहेत त्या अभियंत्यांना कतले साहेब त्यांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं की आपण जे पाणी प्रत्येक वर्षी, ही पहिलं वर्ष नाही, प्रत्येक ही तळं भरतानाच आपण जेव्हा जे ॲक्सेस पाणी सुटलं जातं तेव्हा हे पाणी तलावात सोडलं जातं. त्यांनी स्वतः कतले साहेबांना फोन केला आणि हे फोन करण्यापूर्वी इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं आणि कतले साहेबांनी सांगितलं की तुम्हाला मंत्री महोदयाशी हे बोलावं लागेल. आणि म्हणून ह्या राज्याचे जे आपले मंत्री महोदय आहेत, पालकमंत्री महोदय आहेत, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी या संदर्भात सांगितलं की हे पाणी सोडायला सांगतो कारण हे पाण्याचं बिल कुठलेही आकारलं जात नाही. इतर जर पाणी सोडलं तर किमान 20-25 लाख रुपये नगरपालिका भरायला असते.
परंतु त्या ठिकाणी स्वतः प्रशांत मालक गेले, त्या ठिकाणी JCB घेऊन गेले. तिथले जे टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच होते ढोणे, काय तिथले सदस्य मंडळ यांना घेऊन गेले. काय शेतकऱ्यांचा तिथे विरोध होता की पाणी काय लोकांच्या शेतात होतं, पण त्यांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी JCB जेवढे अडथळे ते दूर करून सगळं पाणी या तळ्यात आणण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं निश्चितपणानं हे तळ आता पाणी चांगलं आल्यामुळं त्यातलं घाण पाणी जाते. आणि दुसरा जो मुद्दा होता, काल पाहणी केली माझ्या आमदार प्रशांत पाटील साहेबांनी, त्या ठिकाणी एक मोठी विहीर घेतली जाते. आपण जर तिथं बघितलं माळी वस्ती, राऊत वस्ती, वरचं महात्मोले नगरपासून तिथं घाण पाणी येतं. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्ती झाली आणि त्या प्रत्येकाच्या गटाराचं पाणी हे तळ्यामध्ये येतं. तळ्यामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी जे मासे आहेत ते मरतायत, पर्यावरणाचा ऱ्हास होतो, घाण पाणी येतं. आपले हजारो भाविक त्या ठिकाणी नागरिक फिरत असतात, त्यांना सुद्धा घाण पाण्याचा वास येतो. त्यावेळेस नागरिक तक्रार करतात की अरे घाण पाणी येते आणि मग ह्यासाठी काय तर पर्याय काढला पाहिजे. म्हणून माझे आमदार प्रशांत पाटील साहेब, समाधान आवताडे साहेबांनी या ठिकाणी 122 कोटी योजना मागच्या 2 वर्षापूर्वी आणली, आपल्याला माहित आहे. टप्पा क्रमांक 4 भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक 4, आणि या टप्प्याच्या मधून जी काही रक्कम राहते ती 15 कोटीचा निधी त्या ठिकाणी तळ्यासाठी वापरला जातोय. त्या ठिकाणी मोठी माझ्या माहितीप्रमाणे 10 दशलक्ष लिटरची टाकी त्या ठिकाणी उभं जाते आणि टाकडीतलं येणारं पाणी ते विहिरीत घेतलं जाईल. ते विहिरीतलं पाणी उचलून गोपाळपूरच्या ट्रीटमेंट प्लॅनला पाठवलं जाईल. अशा रीतीनं तलावात येणारं पाणी या ठिकाणी यापुढे येणार नाही आणि त्यामुळे तलाव स्वच्छ राहील, पर्यावरण चांगलं राहील, यासाठी भूमिका आहे. कॅमेरामॅन श्रीराम साळुंकेसह पंढरपूर पेपरसाठी सागर बडवे.